बरं, आता मी सांगितलं की ते काय त्याचं नाव देवेंद्र ना, रवींद्रच्या नावापुढे बाईचा फोटो, ते काय आहे? मग त्यांची ओळखच पुसली तिकडे. गणेश नाईकांचं मतदान केंद्र फरार आहे अनेक ठिकाणी. काय काय ठिकाणी म्हणजे ठाण्यामध्ये मला अशी तक्रार आली की तिकडे कोणी मार्गदर्शन करायलाच नाहीये कोणाचं मतदान कुठे आहे. त्याच्यानंतर आता मी तुमचीच बातमी दाखवली ना की सरळ भाजपच्या उमेदवारांच्या नावाच्या पाट्या तिकडे केंद्रामध्ये. त्याच्यावरती काय उत्तर त्यांचं? काही ठिकाणी मतदारांचे नाव मिळत नाहीयेत, काही ठिकाणी बूथ मिळत नाहीयेत. कुठं मतदान मागच्या वेळी मतदान केलं होतं त्याचं मतदान दुसरीकडे झालेलं आहे. हा गोंधळ सर्वात जास्त यावेळी जास्त वाढला. नाही, हा लोकशाहीचा खून करण्याचा प्रकार आहे. ह्याला मोदींना जे वन नेशन वन इलेक्शन पाहिजे ते एवढ्याचसाठी पाहिजे की एका वेळेला सगळीकडे गोंधळ घालून काही वाटेल ते करा पण सत्ता काबीज करा. आणि तुम्ही जे म्हणालात ना की या निवडणुकीत ती चढती बाजवी आहे. लोकसभेच्या वेळेला कळलं, विधानसभेच्या वेळेला आणखीन कळलं. त्याच्यानंतर दुबार मतदारांचे आम्ही गठ्ठेच्या गठ्ठे हे त्यांना दिले. त्याच्यानंतरही आज देखील काही ठिकाणी दुबार नोंदणींची नावं आमच्या लक्षात येत आहेत. काही ठिकाणी या ओळख बदलांचा चाललेला आहे. काहींची मतदान केंद्र गायब आहेत. शाही पुसली जाते. म्हणजे ही शाही, वोटरची शाही नाही, लोकशाही पुसली जाते. शाहीच्या मुद्द्यावरती इलेक्शन कमिशनला असं म्हटलं की 2011-12 पासूनच असा निर्णय आला होता आणि जरी समजा 11-12 पासूनच हा निर्णय आला होता. काय शाही पुसायचा? तुम्ही मार्करने करा किंवा कशाने करा, शाही पुसली कशी जाते? आणि तुमच्या चॅनलवरती ते दाखवलं जात आहे. असं खात्रीपूर्वक कसे सांगू शकतात ते? बरं, ज्या ठिकाणी दोन वेळा ज्यांचं नाव नोंदलं गेलेलं आहे तिथे ते हमीपत्र घेणार होते. अशी किती हमीपत्र त्याने आतापर्यंत घेतलेत? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपचे इतर नेते आणि शिवसेनेचे सुंदर शिंदेचे तास आहे ना. तर त्यांच्या सगळ्यांच्या नेत्यांचं असं म्हणणं की कालपासून तुम्ही दोघेही म्हणजे तुम्ही आणि राज ठाकरे हे दोघेही जो सूर लावताय तो पराभवाची मानसिकता दिसते. तुमचा पराभव होतोय. पराभव नाही, त्यांचं कुभांड जे आहे ते आम्ही फोडतोय. नाहीतर आम्ही एवढे ताठ मानेने त्यांच्यासमोर उभे राहिलोच नसतो. त्यांचा जो काही एकूण दरोडा घालण्याचा प्रयत्न आहे तो आम्ही वेळोवेळी लोकांसमोर आणतो आहोत. मग ते दुबार मतदार असेल, धाक दपटचे असेल, पैसे वाटताना त्यांचीच लोक पकडलेत, त्यांनी एकमेकाची लोक पकडलेत. पराभवाची कारणं त्यांच्या पराभवाची कारणं, कारण ते हारलेले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि त्यांची सगळी चोर कंपनी ती हारलेली आहे. हारलेल्या मानसिकतेमुळे त्यांना हे असले गैरप्रकार करावे लागतात. नाहीतर जा ना लोकांसमोर, जसे आम्ही जातो तशी. नाही, ते कळलं. शेवटचं काय बोललं? ह्या यादीतली त्या यादीत उमेदवारांचं भवितव्य नंतर, पहिलं मतदाराचा अधिकार. मी जे म्हटलं ना की संविधान म्हणते मतदान करा, निवडणूक आयोग म्हणते करूनच दाखवा, असा प्रकार आहे. म्हणजे हा संविधान विरोधी निवडणूक आयोग आहे. त्याच्यामुळे आयुक्तांवरती तर कारवाई झालीच पाहिजे. आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ हा रोज काय करतो ह्याचा आता छडा लावावा लागेल. कारण हे बसल्या जागी पगार खात आहेत. त्यांच्या कार्यालयात आता राजकीय पक्षांचे प्रतिनिधी नाहीतर आम्हाला ठेवावे लागतील आणि तुमचा रोजचा लेखाजोखा जनतेपुढे आणावा लागेल. आज काय केलं? नुसते बसतायत, काय करतायत? एवढ्या वर्षानंतर सुद्धा, एवढे दिवस होऊन सुद्धा तुमच्याकडे साधी नोंदणी नाहीये मतदारांची. कोर्ट वगैरे सोडा, आजचं काय करायचं? कारण हा प्रश्न त्याला काय माहितीये की पुढे काय कोर्टात जा, कोर्टात गेले की 4-5 वर्ष चालू आहे आपलं. राज्य निवडणूक आयोगावर कारवाई करायची का बीएमसी आयुक्तांवर? ते मी पूर्ण आयोग म्हणतोय. जर याच्यात आयुक्तांची जबाबदारी असेल तर आयुक्तांवरती पण झाली पाहिजे. असेल ते जे आयोग असतील, आयुक्त असतील, त्या आयुक्तालयाची माणसं असतील, जे कोणी असतील, मग त्याच्यात महापालिका आयुक्त असतील तर त्यांच्यावर सुद्धा, निवडणूक आयुक्त असतील तर त्यांच्यावर सुद्धा या सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे. कारण तुम्ही लोकशाही मारतात. शाही प्रकरणामध्ये
मग आता यांना उत्तर द्या ना तुम्ही, जे त्याने आता मला प्रश्न विचारला.